देशातून अतिशय मोठी बातमी समोर येते। कोलकात्यामध्ये विद्यार्थिनींना आता न बांधना अभियान सुरू केलेले आहे। ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याकरता विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरता कोलकाता इथल्या विद्यार्थ्यांनी न बांधना अभियान हे सुरू केलेले आहे। निदर्शनाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या निदर्शनं रोखण्याकरता या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा वाढवलेला आहे। हावडा पूल सील करण्यात आलेला आहे। पुलावर लोखंडी भिंत उभारण्यात आलेली आहे, त्यावर कुणीही चढू नये याकरता आता ती भिंत देखील गुळगुळीत करण्यात आलेली आहे। दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांना रोखण्याकरता म्हणून लोखंडी भिंत या ठिकाणी उभारण्यात आलेली होती। तर पाण्याच्या फवारांचा वापर देखील ही दृश्य आपण पाहतोय। आंदोलकांना पांगवण्याकरता या ठिकाणी पाण्याच्या फवारांचा वापर या ठिकाणी केला जातोय। पाण्याच्या फवारांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। कोलकात्यामध्ये पोलिसांनी दिल्लीचा फॉर्म्युला स्वीकारला असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याकरता विद्यार्थी आता आक्रमक झालेले आहेत। कोलकात्यामध्ये विद्यार्थ्यांचा या ठिकाणी न बांधना अभियान या ठिकाणी सुरू झालेले आहे। ममता बॅनर्जींचा राजीनामा हा घेण्यात यावा या मागणीकरता विद्यार्थी हे रस्त्यावर एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांकडून पाण्याच्या फवारांचा वापर देखील केला जातोय। दिल्लीचा फॉर्म्युला या ठिकाणी स्वीकारलाय का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी जोर धरतीये। तर ही दृश्य आपण पाहतोय, या ठिकाणी वॉल तयार केली जाते, तारा लावल्या जात आहेत या ठिकाणी। या वॉलला मोठा पोलीस बंदोबस्त। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी नक्कीच आपण जर बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये जे वैद्यकीय विद्यार्थी आहे हे आता आक्रमक झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे। पश्चिम बंगालचे जे कोलकात्यामधलं आरजी कार मेडिकल कॉलेज होतं, या हॉस्पिटलमधील जी प्रशिक्षणार्थी डॉक्टर होती, या संपूर्ण बलात्काराने हत्येच्या निषेधार्थ पश्चिम बंगालमधील छात्र समाज नावाची जी संघटना होती त्यांनी ममता बॅनर्जी यांचा राजीनामा मागण्यासाठी न बांधना अभियानाची आज हाक दिली होती। आणि याच हाकेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम कोलकात्याचे जे 6000हून अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। तर याशिवाय 19 ठिकाणी जे संपूर्णपणे बॅरिकेड लावण्यात आले होते। मात्र आपण जर बघितलं तर आता विद्यार्थी जे आहे ते आक्रमक झाले आहेत। संपूर्ण विद्यार्थी बॅरिकेडिंग तोडून हे नबांना भवनाच्या आतमध्ये शिरायचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न यांच्याकडून केला जात आहे। तर या विद्यार्थ्यांना थांबवण्यासाठी या ठिकाणी जे पोलीस आहे यांच्याकडून या अश्रुधारांच्या जे कॅन्डल्स आहे, कॅन्डल्स देखील या विद्यार्थ्यांकडे सोडण्यात आलेले आहे। पाण्याचा देखील मारा करण्यात आलेला आहे आणि या विद्यार्थ्यांना थांबवण्यासाठी जी आहे ते पोलिसांची मोठ्या प्रमाणात दमछाक करण्यात आलेली आहे। मात्र आता जी माहिती आली आहे या पोलीस नियंत्रण कक्षाकडून संपूर्ण या मार्गावरचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे फुटेज आता तपासलं जाणार आहे। जे विद्यार्थी आहे या विद्यार्थी देखील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून कळतील आणि यांच्यावर देखील पुढील जी कारवाई आहे ती कारवाई केली जाणार आहे। लागवी निषेध अक्षय तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। दृश्य आपण पाहतोय कोलकात्यामधली ही परिस्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।